चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती गुंगुन जाते मती. कथासंग्रह विकल्प. कथा विकल्प. लेखिका डॉक्टर अनघा केसकर. वाचन दीपक रेगे. आदल्या रात्रीपासनं पावसानं धुमाकूळ घातला होता. तांडव करणाऱ्या कैदाशिणीसारख्या भेसूर थैमान घालणाऱ्या विजा. विजांच्या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशामागोमाग ऐकू येत होता जीव घेणा गडगडाट. अंथरुणावर कूस बदलत इतका वेळ पडून राहिलेला पद्माकर ताडकन उठला. पावसाची झड येऊ नये म्हणून बंद केलेली बैठकीच्या खोलीची खिडकी त्यांनी उघडली आणि खिडकीशी उभा राहिला. पावसाचे शिंतोडे त्याच्या अंगावर चालून आले. उन्मळून पडणाऱ्या मोठ्याल्या वृक्षांच्या खोडांचा कडकडाट आणि पर्णसांभारांचा केविलवाणा सळसळाट कानावर आला. सगळं सगळं अगदी त्या दिवसासारखं. पद्माकरच्या मनानं नोंद घेतली. वाऱ्याच्या वेगामुळे मागच्या अंगणातला जागच्या जागी झुलणारा माड आणि कंढल्याप्रमाणे आवाज करत त्याची पडलेली झावळी. तिच्या जोरदार आघातानं वर्षानुवर्ष गुण्यागोविंदानं माडाच्या सावलीखाली नांदणाऱ्या वेलींच्या मांडवाचं झालेलं ते शिरकाण. त्याखाली चिरडून गेलेल्या लेकूरवाळ्या वेली. त्याच क्षणी रेवतीनं फोडलेली किंकाळी. आज पुन्हा तीच किंकाळी कानावर पडल्याचा पद्माकरला भास झाला. अनेक प्रयत्न करूनही त्याच्या मनातून तो प्रसंग कधीच पुसला गेला नव्हता. अगदी अश्विन कार्तिकची जोडगोळी त्यांच्या संसारात आनंद घेऊन आली तरीही. धावतच तो निजाईच्या खोलीत गेला. रेवती आणि लहानगे अश्विन कार्तिक गाढ झोपलेले होते. कार्तिकचा चिमुकला हात रेवतीच्या कमरेवर विसावला होता. सगळं आलबेलंय हे बघून पद्माकरनं सुटकेचा निश्वास टाकला. पण पुढच्याच क्षणी त्याला रेवतीचा संताप आला. ह्या अशा हवेत ही इतकी निवांत झोपूच कशी शकते? तो परत जायला वळाला इतक्यात रेवतीचा अळसटलेल्या आवाजातला प्रश्न त्याच्या कानावर पडला. किती वाजले तो? काही हवंय का तुम्हाला? अगं 4:30 वाजलेत फक्त. पड तू थोडा वेळ. पद्माकरला पुन्हा झोप लागणं शक्य नव्हतं. गेली काही वर्ष सतावत असलेला प्रश्न पुन्हा विकराळ रूप घेऊन त्याच्या पुढे उभा ठाकला. जे झालं ते आपण टाळू शकलो असतो. केवळ 4 महिने अगोदर आपण त्या साठेबाईंकडे गेलो असतो तर आपण अथर्वचा मृत्यू टाळू शकलो असतो. ते कोण ते बैरागी बुवा माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील? आमच्या कान्हेरेचा बुवांवर विश्वास आहे. त्याला त्यांचा चांगला प्रत्ययही आलाय म्हणे. पण मग म्हणून मी का त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा? जावं का त्यांच्याकडे? जाऊ का नको, जाऊ का नको असा विचार करण्यात पद्माकरनं थोडे थोडके नाही 15 महिने दवडले होते. जाऊन यायचंच असा आज ह्या क्षणी मात्र त्यानं निर्णय घेतला. 6:30 वाजता रेवती उठून आली तेव्हा पद्माकर आन्हिक आवरून तयार होता. त्याची लाडकी शबनम बॅग भरून ठेवलेली दिसत होती. हे काय? तयार होऊन निघालात कुठे तुम्ही अशा या पावसात? हे बघ उगाच नाट लावू नकोस. कामासाठी निघालोय मी. उद्या फार तर परवा परत येईन मी.
पद्माकरनं तिरसटून उत्तर दिलं. रेवतीला गप्प केलं. त्याच्या जाण्याविषयी त्याला कसलीही चर्चा नको होती. मनाची बेचैनी आणि मनाचाच कौल ऐकून त्यानं रजा टाकली होती आणि कोणाला काहीही न सांगता निघाला होता तो. त्याचा तिरसटलेला चेहरा पाहून रेवतीनं बोलायला उघडलेलं तोंड मिटून घेतलं होतं. आत्ता एसटीमध्ये चढताना त्याला आपलं ते वागणं आठवलं. स्वतःच्या शंकांचं समाधान कोणीही करू शकणार नाही हे त्याला घरातून निघताना समजलं होतं. तरीही तरीही तो भारल्यासारखा कांदेगावसारख्या गावंढ्या गावाकडे निघाला होता, नाईलाज झाल्यासारखा. प्रवास तसा फारसा लांबचा नव्हता, पण आडवाटेचा होता. कांदेगाव नावाचं गाव महाराष्ट्रात आहे, हे सुद्धा कान्हेरेंनी सांगेपर्यंत पद्माकरला माहिती नव्हतं. डोंगर रांगांच्या कुशीत निवांत विसावलेलं ते गाव कुणाच्या फारसं खिसगणतीत सुद्धा नसेल, असं पद्माकरला वाटलं होतं. पण कांदेगावला बऱ्यापैकी वर्दळ असावी, असं एसटीचं तिकीट काढताना त्याला जाणवलं. आपल्यासारखा शहरी माणूस एकाएकी तिकडे निघालाय, ह्याविषयी तिकीट खिडकीवरच्या माणसाला कुतूहल वाटलेलं किंवा विस्मय झालेला त्याला दिसलाच नाही. 4 तासांच्या खडखडणाऱ्या बस प्रवासानंतर त्याचा स्टॉप आल्याचं सांगून कंडक्टरनं त्याला जागं केलं. "साहेब, तुम्ही लगी परतणार म्हणताय म्हणून सांगतो बरं का तुम्हाला. 5 तासांनी आहे ना हीच गाडी परत येते बरं का. इथं थांबा झाडाखाली. आणि हां, तुम्ही नाही दिसला तर आम्ही निघून जाणार बरं का. कुणासाठी थांबणार नाही आम्ही. तेव्हा तुम्ही येळेत या. ही गाडी चुकली ना, का उद्या संध्याकाळपत्तूर गाडी भेटायची नाही बरं का तुम्हाला." कंडक्टरनं पद्माकरला मित्रत्वाचा सल्ला दिला. पद्माकरनं मनगटी घड्याळात बघितलं. सकाळचे 11 वाजले होते. त्यांनी मान डोलवली आणि थँक्स असं तो पुटपुटला. गळ्यातली शबनम बॅग सांभाळत तो बसमधनं उतरला. पुण्यातल्या वळीवाचा इथे मागमूसही नव्हता. बसच्या निवाऱ्याखालून उतरल्यानंतर सर्वांगाला भाजणारं रखरखीत ऊन जाणवलं त्याला. धुरळा उडवत जाणाऱ्या एसटीकडे बघत तो काही क्षण तिथेच उभा राहिला. रणरणतं ऊन, परकं गाव, अनोळखी रस्ते. एसटीचा 4 तासांचा कच्च्या रस्त्यावरचा प्रवास करून आंबलेलं शरीर आणि अवघडलेली मान. एरवी मुकाट्यानं जागच्या जागी चिपकून बसणाऱ्या पण वाऱ्यानं अस्ताव्यस्त उडालेल्या केसांच्या बाटा. गळ्याला पडलेला शोष, लालसर झालेले डोळे. बायकोनं दिलेली पाण्याची बाटली आपण बरोबर ठेवायला हवी होती, असं त्याच्या मनात आलं. निदान पुण्याच्या एसटी स्टँडवर पाण्याची बाटली आणि बिस्किटचा पुडा तरी घ्यायला हवा होता, असा शहाणा विचार उशिरा का होईना पण सुचला. बस स्टॉप म्हणावा असं तिथं काही नव्हतंच. झुडपाच्या अपुऱ्या सावलीला कंबरडं मोडल्यागत उभ्या असलेल्या मोडकळीला आलेल्या पत्र्याच्या खोपट्यात पाण्याचा डेरा ठेवला होता. अॅल्युमिनियमच्या थाळ्यात कांदा भाज्यांची चळत आणि काचेच्या बसक्या कपाटात पावाच्या लाद्या ठेवल्या होत्या. पत्र्याच्या घडीच्या खुर्चीवर पद्माकर बसला. काउंटर पाठच्या मालकाला भजीपावची आणि चहाची ऑर्डर दिली. तो घोटभर गोडमिट्ट दुधाळ चहा आणि पावभाजी खाल्ल्यावर त्याला तकवा आला. गढुळल्या पाण्याचा हबका तोंडावर मारून घेतल्यावर थोडी हुशारीही वाटली. खोपटाच्या सावलीतून तो बाहेर रखरखीत रस्त्यावर आला आणि मुकाट्यानं चालायला लागला. मातीच्या धूळ भरल्या रस्त्यावरनं चालताना पद्माकरच्या पायातल्या 2 पट्ट्यांच्या चपलांचा फटक फटक असा तालबद्ध आवाज येत होता. झाडाखाली बसलेल्या रिकामटेकड्या लोकांच्या गप्पा त्याला बघून काही काळ थांबल्या. 10 डोळे त्याच्यावर रोखले गेले, पण कुणी त्याला आपणहून हटकलं नाही. अधूनमधून येणाऱ्या आगंतुक शहरी माणसांची त्यांच्या नजरेला सवय असावी असं दिसलं. सावलीला टेकलेल्या 2 बकऱ्या त्याच्याकडे निर्बुद्धपणे पाहत रवंथ करत राहिल्या. त्याच्या ऑफिसमधल्या कान्हेरेंनी सांगितलेल्या बैरागी बुवांच्या शोधात तो निघाला. त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा आठवत आणि पडताळत एसटी स्टँडवरून डावीकडे वळून पिंपळाच्या पारानंतर वाळलेल्या गवतामधून सरळ जाणाऱ्या पायवाटेनं तो काही अंतर गेला. तो रस्ता पुढे कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्राच्या दिशेनं गेला होता.
लालबुंद फळं अंगावर वागवणाऱ्या फड्या निवडुंगाच्या अलीकडे गावाच्या खाणाखुणा पुसट होत गेल्या. त्या खुणा मागे टाकून पद्माकरनं दूरवर पाहिलं. मंदिराचा सोनेरी कळस आणि त्यावरची उन्हाच्या माऱ्यानं किंचित विटलेली भगवी पताका. त्या मागच छोटंसं विटांचं बांधकाम. कान्हेरेंनी सांगितलेला हाच तो बैरागी बुवांचा मठ. त्याच्या मनानं ग्वाही दिली. आता त्याची पावलं झपाझपा पडायला लागली. कोणताही बुवा किंवा महाराज आपलं कुठल्याही प्रकारे समाधान करू शकणार नाही हे त्याला पक्कं माहिती होतं. तरीही वेडं मन आणि चुकार पावलं, नाठाळपणं आधी त्या गावंड्या गावाकडे आणि नंतर बुवांच्या मठीकडे वळली होती. मनाला दुसरा कोणताही दिलासा मिळण्याची आशा खुंटल्यामुळे. गेली अनेक वर्ष सतावत असलेल्या आपल्या आयुष्यातल्या नियतीच्या दुष्टाव्याचं स्पष्टीकरण शोधण्यासाठी. जर तरच्या खेळाचा कंटाळा येऊन गेल्यामुळे. मनातला शंका दूर करून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा या विचारानं तो कालभैरवाच्या मंदिरामागच्या मठाच्या फाटकातून आत शिरला. पायातल्या 2 पट्ट्याच्या धूळ भरल्या चपला त्यानं मठाच्या दाराबाहेर काढल्या. दारात ठेवलेल्या जुनाट तरटाच्या तुकड्यावर पावलं झटकली आणि तो आत शिरला. सावलीच्या शीतलतेनं तनमन क्षणभर सुखावलं खरं, पण प्रखर उजेडातून आल्यामुळे त्याच्या डोळ्यांना 2 क्षण काही दिसेच ना. आत कुणाची चाहूलही लागली नाही. ढणढणत्या दिवसा उजेडीही त्या मठात मात्र अपुऱ्या खिडक्यातून मळकट प्रकाश झिरपत होता. धुपाचा वास आणि धूर तिथल्या कुंद धुसरतेत आणि गूढतेत भर घालत होता. त्या वासातच दडलेला अति पिकल्या केळ्यांचा वास पद्माकरच्या नाकाला जाणवला. क्षण 2 क्षणात त्याचे डोळे तिथल्या अंधाराला सरावले आणि त्याच्या डोळ्यांपुढे एक एक गोष्ट साकारायला लागली. 12 बाय 15च्या खोली समोरच्या भिंतीकडे पाठ करून मृगाजिनावर एक साधूबुवा डोळे मिटून बसले होते. ज्यांना शोधत आपण इथवर आलोय ते हेच बैरागी बुवा असं त्याच्या बुद्धीनं त्याला सांगितलं. खोलीच्या निळसर भिंतीवर कसल्या कसल्या तसबिरी टांगल्या होत्या. त्यातले साधू पुरुष पद्माकरनं कधी पाहिलेलेच नव्हते. तसा विचार केला ना तर पद्माकरनं कोणत्याच बुवा बाबांच्या फोटोंकडे आजवर निरखून पाहिलंच नव्हतं. नेमकं कशामुळे ते पद्माकरला सांगता आलं नसतं, पण त्यातल्या काहींचे चेहरे आणि डोळे तर आत्ता पद्माकरला चक्क क्रूर आणि खुनशी वाटले होते. स्वतःच्या मनातल्या शंकासुराची पद्माकरला त्या क्षणी लाजच वाटली. आपलं मन कधी समोरच्या व्यक्तीवर भाबडा विश्वास का टाकू शकत नाही? बैरागी बुवांच्या दारी येतानाही बुद्धी श्रद्धेला शरणागत का होत नाही? मस्तवाल हत्तीला काबूत ठेवणाऱ्या एखाद्या माहुताप्रमाणे बुद्धी का आपल्या तर्कविरहित भावनांना टोचत राहते? कान्हेरे म्हणाला तसंच खरोखर हे बैरागी बुवा अंतर्ज्ञानी असतील तर आपल्या मनातल्या शंकांचा हा कल्लोळ त्यांच्या नक्कीच लक्षात येईल. मग ते आपल्यावर रागावतील. ते का म्हणून आपल्याला मदत करतील? एका कोपऱ्यात मातीच्या पसरट मडक्यात धुनीची राख साठलेली दिसत होती. पिवळ्या पडलेल्या कागदांच्या काही पोथ्या शेजारीच ठेवलेल्या होत्या. हा सगळा जारण-वरणाचा आणि जादूटोण्याचा प्रकार आहे का काय? अशी शंका पद्माकरच्या मनात येऊन गेली. तेवढ्यात त्याचं लक्ष डावीकडच्या भिंतीच्या वरच्या कोपऱ्यात किरमिजी रंगाच्या किड्यावर दबा धरून बसलेल्या बटबटीत डोळ्यांच्या पालीकडे गेलं. नेमकी तेव्हाच किड्यानं तिथल्या तिथे उडी मारली आणि पाल चुकचुकली. आत्ताच्या आत्ता असंच्या असं मागे फिरावं अशी एक जोरदार सणक त्याच्या डोक्यात आली. तो मागे वळलाही. इतक्यात त्याच्या कानावर खोल डोहातून आवाज यावा तसा आवाज आला. "ये बाळ, ये. निशंक मनानं ये. मी तुझीच वाट बघतोय." पद्माकर चमकला. त्यांनी भुवांकडे पाहिलं.
त्यांच्या घारवट तपकिरी डोळ्यांशी त्याची नजरभेट झाली आणि अंगावर सरसरून काटा आला. पायात मणामणाचं वजन बांधल्यागत पाय जमिनीला चिकटून बसले. आता आपल्यासाठी परतीचे दोर कापले गेलेत, अशी एक भीतीदायक भावना त्याच्या मनात उद्भवली. आता पायांना कंप सुटला आणि छातीची धडधड अतोनात वाढली. असहाय्यपणे त्याने आजूबाजूला पाहिलं. पण त्या दोघांखेरीज तिथे कोणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. मनाचे अँटेना पुन्हा फिस्कारून उभे राहिले. भर दिवसा इथे कोणीच कसं नाही? का नाही? कोणत्या मोहजालात आपण अडकत चाललो आहोत? आपल्याला काही दगाफटका झाला तर आपण कुठे आहोत हे सुद्धा कुणालाही ठाऊक नाही. त्यांनी असहाय्यपणे बैरागी बुवांच्याकडे पाहिलं. इतक्यात त्याच्या मागच्या बाजूला दार करकरल्यासारखा आवाज आला. त्याच्या अंगावर पुन्हा सरसरून काटा आला. अभावितपणे त्यांनी मागे वळून बघितलं, पण तिथे कोणीच दिसलं नाही. पण दार मात्र बंद होताना दिसलं. पद्माकरच्या छातीतली धडधड आता आणखीनच वाढली. आपल्याला कोणीतरी कोंडून घातलंय का काय? घाबरू नकोस. माझ्या आदेशावरून विठून दरवाजा बंद केलाय. आपल्याला एकांत मिळावा म्हणून. बैरागी बुवा धीर गंभीर आवाजात म्हणाले. त्यांच्या आवाजात समुद्राच्या गाजेसारखी मनावर जादू करणारी एक अनामिक लय होती. मी तुमच्याकडे येणार आहे. माझं तुमच्याकडे काम आहे हे तुम्हाला कसं कळालं? पद्माकरनं चाचरत विचारलं. बैरागी बुवांनी उत्तर नाही दिलं. फक्त मंद स्मित केलं, गूढसं, आश्वासक सुद्धा. लहान मुलाच्या अबोध बाळबोध प्रश्नाला प्रौढानं हसावं ना तसं. मठाच्या छताकडे तर्जनी करून ते म्हणाले, सगळं तो करवतो. आपण तसं वागतो. बोल, तुला जे बोलायचंय ते बोल, निसंकोचपणे बोल. पण त्याआधी या पेल्यातलं दूध पी. ही 2 केळी खा. थकलायस तू. थोडं खाल्लंस की बरं वाटेल तुला. बैरागी बुवांच्या शेजारी बुटक्या मेजावर स्टीलच्या लखलखीत फुलपात्रात दूध झाकून ठेवलं होतं. ते त्यांनी पद्माकर समोर धरलं. वेताच्या रोळीमधली केळी त्याच्यासमोर सरकवली. पुन्हा शंका. दुधातून काही गुंगीचं औषध पाजलं जाणार नाही ना? मनावर कब्जा करणारी एखादी जडीबुटी मिसळली असेल का दुधात? पद्माकरचं घुटमळणं बैरागी बुवांच्या नजरेतून निसटलं नाही. स्मित करून ते म्हणाले, इतकी शंकेखोर वृत्ती बरी नव्हे बाळा. अतिशंकांनी मनाला क्षीण येतो आणि शरीर सुद्धा मरगळून जातं. घे, दूध घे. या दुधात फक्त थोडा मध घातलाय, तुझ्या तनामनाचा थकवा शमावा म्हणून. त्यानंतर तू निश्चिंतपणे माझ्याशी चर्चा कर, म्हणजे तुला हवा असलेला दिलासा मिळेल. त्याच क्षणी बाहेरच्या बाजूला वळचणीला बसलेल्या कुठल्याशा पक्ष्याच्या पंखांची फडफड ऐकू आली. पद्माकरानं मनातले सगळे विकल्प बाजूला सारले. विश्वासाच्या डोहात बेदरकारपणे स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं आणि दुधाचा पेला तोंडाला लावला. दुधाला कसल्याशा अत्तराचा सूक्ष्म गंध होता. कदाचित उदबत्तीचा असेल. त्या दुधाची चव त्याला ओळखीची वाटली. त्यांनी मनाला किंचित ताण दिला. लहानपणी देवघरात आजोबांच्या मांडीवर बसून खाल्लेल्या देवाच्या पूजेतल्या पंचामृताची चव त्याला आठवली. माझी कहाणी खूप मोठी आहे. तुमच्याकडून मला नेमकं काय हवंय हे सुद्धा मला माहीत नाही.
कुठून आणि कशी सुरुवात करावी हेही समजत नाहीये मला. खूप दुरून आलायस. संभाषण संपवायची मला घाई नाही. वाटल्यास तू इथे मुक्काम कर. हं, बोल. नाही, कुठून सुरुवात करावी आणि कसं सांगावं मला नाही कळत आहे. सुरुवातीपासून सगळं काही सांग. बुवा, एक गोष्ट पहिल्यांदा कबूल करतो. माझा ज्योतिषशास्त्रावर, भविष्यावर जराही विश्वास नाही. ग्रहतारे आपल्या आयुष्यातल्या घटना ठरवतात, हे सुद्धा मला मान्य नाही. आणि तरीही मी त्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे. आणि तेवढ्याचसाठी मी तुम्हाला भेटायला आलोय. उत्तरादाखल बैरागी बुवा मंद हसले. "बुवा, तुम्ही का हसलात?" पद्माकरनं अतिशय नम्रपणे विचारलं. "नाही, माझ्या मनात आलं. ज्योतिषाप्रमाणे तुझा माझ्यावर तरी कुठे विश्वास आहे. तरी इथवर आलासच ना." बुवांपासून आपलं साशंक मन मुळीसुद्धा लपलेलं नाही हे बघून पद्माकर खजील झाला. "तुम्हाला तुम्हाला राग नाही का आला माझा?" "नाही, नाही, मला कीव आली. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी एखाद्या माणसानं किती मनस्ताप करून घ्यायचा. अरे, आपल्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाला आणि शंकेला आपल्याला समजेलसं, पटेलसं उत्तर नसतं." नेमकं नेमकं तसंच झालंय माझं आणि तरी मला उत्तर मिळवायचंय. म्हणून आलोय मी तुमच्याकडे. गेली कित्येक वर्ष मला एका प्रश्नानं सतावलंय म्हणून आलोय. तुम्हाला भृगु संहिता हा प्रकार माहिती असेलच ना? हं, बोल. मी ज्या गावात राहतो तिथे साठे आडनावाच्या एका बाईंकडे भृगु संहितेची काही पानं आहेत असं माझ्या एका दोस्ताला कळलं होतं. त्यांना भेटायला जायचं मला काहीच कारण नव्हतं. मी नास्तिक असाच माझ्या मित्रांना माहिती आणि मला त्याचा रास्ता अभिमान वाटायचा. भृगुसंहिता हे थोतांड आहे, हेच मला माझ्या बायकोला सिद्ध करून दाखवायचं होतं, म्हणून मी त्यांच्याकडे जाणार होतो. एवढी 4 वाक्य बोलून झाल्यावर पद्माकर गप्प झाला. त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहतोय असा त्याला भास झाला आणि तो सांगायला लागला. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी पद्माकरच्या अंगात तारुण्याची मस्ती आणि रग होती. गर्वाकडे झुकणारा स्वकर्तृत्वाचा अभिमान होता, वयपरत्वे येणारा बेफिकीरपणा होता. तेव्हा पावे तो आयुष्यात त्याला कडू घोट गिळायला लागलेले नव्हते. 4 चौघांसारखं सरळ रेषेतलं आयुष्य चालू होतं. माणूस स्वतःच्या हिमतीनं, कष्टानं सर्व गोष्टी मिळवतो आणि गमावतो, असा प्रचंड विश्वास होता. ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाहीच, लोकांना भूलथापा देण्याचा राजमार्ग आहे, असा त्याचा दावा होता. रेवतीने त्याच्या पत्नीनी हट्ट धरला नसता तर तो साठेबाईंकडे गेलाच नसता. तिला एकटं जाऊ द्यायचं नाही म्हणून तोही तिच्या सोबत गेला होता. त्याच्या ऑफिसमधला बाळ्या रंगात येऊन जेव्हा साठेबाईंचा आणि भृगुसंहितेचा महिमा सांगत होता, तेव्हा रेवती तिथे नसती तरीही साठेबाईंकडे जायचा प्रसंग आला नसता. बाळ्या जेवढा भाबडेपणानं त्याविषयी आणि त्याच्या इतरांना आलेल्या प्रत्ययाविषयी बोलत होता, तेवढी पद्माकरची तीव्र प्रतिक्रिया होत होती. ह्याउलट रेवती मात्र तिच्या स्वभाव धर्माला सोडून त्याच्या त्या चराटानं प्रभावित होत होती. रेवतीचा ह्या असल्या भाकड कथांवर विश्वास बसेल, असं याआधी पद्माकरला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मुद्दामहून आपलं भविष्य विचारायला ज्योतिषाकडे जावं, असं काही कारण घडलेलं नसताना रेवती पद्माकरच्या मागेच लागली होती. आणि तो जर येणार नसेल, तर ती बाळ्याबरोबर साठेबाईंकडे जाणार होती. ते पद्माकरला मुळीच आवडलेलं नव्हतं.
साठेबाईंची पारख करायचा आणि त्या कशा भोंदू आहेत हे सप्रमाण सिद्ध करायचा अंतस्थ हेतू बाळगून तो रेवतीबरोबर जायला तयार झाला होता. तसं झालं असतं, की ही ज्योतिषाबद्दलची कटकट कायमची मिटली असती, असंही त्याला वाटलं होतं. मे महिना होता. एका संध्याकाळी रेवती आणि पद्माकर साठेबाईंकडे जायच्या हेतून निघाले होते. साठेबाई राहत होत्या तो पडका वाडा म्हणजे जुना वाडा गावात कसब्यात होता. आजही तिथलं ते वातावरण पद्माकरच्या पूर्ण लक्षात होतं. दारातच असलेले सामूहिक संडास, त्यांची दुर्गंधी, इमारतीत ओळीनं 2-2 खोल्यात घर करून राहणारी मध्यमवर्गीय बिऱ्हाडं, वरच्या मजल्यावरच्या बिऱ्हाडात समोरच्या कठड्यावर वाळत घातलेले कपडे, कुतूहलानं खिडकीतून डोकावणाऱ्या बायका, चौकात आबाध उभी खेळणारी मुलं. ते दृश्य बघून पद्माकर वैतागला होता. आत न शिरता मागे फिरण्याची एक उर्मी त्याच्या मनात आली होती. ते दोघे वाड्यात शिरणार इतक्यात वाड्याच्या सज्जामध्ये उभ्या असलेल्या रंगामामानं रेवतीला हात केला. रेवतीचा हा रंगामामा महाभोचक होता. पद्माकरचं त्याच्याविषयी फार वाईट मत होतं. रेवतीलाही आपल्या मामाचे प्रताप माहीत असल्यानं तिलाही तो आवडायचा नाही. दारू विडीसारख्या व्यसनांशी गट्टी, पोरीबाळींशी नको तेवढी जवळीक आणि भामटेगिरी कशातच तो मागे नव्हता. सरळ मार्गी माणसांची चेष्टा करण्याची एकही संधी तो कधीच सोडायचा नाही. सदाचरणाचे सर्व संकेत झुगारून बेफाम वागणारा हा मामा खुशाल देवाधर्माच्या, कर्मकांडाच्या आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या नवस सायासाच्या, फलज्योतिषाच्या गप्पा करायच्या ना, तेव्हा तर पद्माकरच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोचायची. रेवतीला आणि पद्माकरला बघून रंगामामा वरतूनच काही बाई बोलायला लागला. रेवतीच्या आईचा दूरचा भाऊ म्हणून शिष्टाचाराला साजेसे 2 शब्द बोलून ते दोघं सटकणार होते. आपण कुठे जातोय, का जातोय, ह्याविषयी रंगामामाला काहीही सांगायची दोघांची इच्छा नव्हती. शक्यतो त्याला लवकर काटवायचं आणि सटकायचं असं त्यांनी मनाशी ठरवलं. पद्माकर रेवती साठेबाईंकडे जातायत याचं भांडवल करून रंगामामानं नातेवाईकात त्यांची चेष्टा केली असती. तुम्हाला नास्तिक म्हणवणारा जावई भविष्य ऐकायला साठेबाईकडे गेला होता हो, असं सांगून रेवतीच्या आईबाबांना चिडवून भंडावलं असतं. पद्माकरला सासूरवाडीत त्याची चर्चा व्हायला नको होती. काय तुम्ही दोघं इथे कुठे? रंगामामानं विचारलं होतं. रंगामामाच्या तोंडून प्रश्न निघाल्याबरोबर रेवतीला काहीही बोलू न देता पद्माकर म्हणाला होता, "नाही, नाही, माझ्या ऑफिसातल्या एका कलीगकडे चाललोय आम्ही. एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे त्याला. जरा गडबडीत आहोत आम्ही. प्लीज म्हणजे तुम्ही रागवू नका, पण आत्ता आमच्यापाशी बोलायला खरंच वेळ नाहीये." पद्माकरनं नेत्रपल्लवी करून गोंधळून गेलेल्या रेवतीला गप्प बसवलं. रंगामामा तिथे उभा असेपर्यंत साठेबाईंकडे जाणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून मग साठेबाईच्या वाड्यावरनं ते तसेच पुढे निघून गेले. साठेबाईंकडे जायचा योग या एवढ्याशा क्षुल्लक कारणानं हुकला. पुन्हा तो योग इतक्यात येणार नव्हता याची दोघांनाही अजिबात कल्पना नव्हती. तसंही पद्माकरला त्याविषयी फारशी ओढ नसल्यामुळे कामाच्या व्यापात साठेबाईंकडे जाणं आपोआप लांबणीवर पडत गेलं. तेव्हा ना पावसाळा सुरू झाला. ध्यानीमनी नसताना रेवती पद्माकरच्या आयुष्यात मोठा झंझावात आला आणि त्याचं छोटंसं समाधानी चौकोनी विश्व उद्ध्वस्त करून गेला. एवढं सांगून झाल्यावर पद्माकर थांबला. असह्य वेदनांनी पिळवटल्यासारखा त्याचा चेहरा कसनुसा झाला होता. पुढच्या घटना सांगणं त्याच्या जीवावर आलं होतं. पुन्हा नव्यानं तो सर्व प्रसंग अनुभवायची त्याला धास्तीच वाटत होती. अथर्वला जाऊन इतकी वर्ष लोटली तरी त्यानं कधी रेवतीपाशीही स्वतःचं दुःख व्यक्त केलं नव्हतं. तो विषय त्यांनी कधीच कोणापाशीही काढला नव्हता. मनात खोलवर दाबून ठेवला होता. अथर्वविषयी आपण बोलायला लागलो, की आपण ढसाढसा रडायला लागू अशी भीती वाटायची त्याला. छाती फुटून ते दुःख बाहेर पडेल आणि लोकांसमोर आपला कमकुवतपणा उघड झाल्यानं शोभा होईल अशी त्याला धास्ती वाटायची. आत्ता अथर्वचा विषय टाळणं शक्यच नव्हतं. बैरागी बुवांकडे त्याच्याविषयी बोलायलाच हवं होतं. धडधडून बोललं नाही तर पद्माकरच्या मनातला कुरतडणारा खरा प्रश्न त्यांना समजला नसता आणि त्याचं उत्तर पद्माकरला मिळालं नसतं. त्याचा हा चेहरा तांबूसला.
श्वास कोंडल्यासारखा झाला आणि कानातून वाफा यायला लागल्या. बैरागी बुवांनी तांब्यातल्या लोटीतलं पाणी फुलपात्रात ओतलं. फुलपात्र पद्माकर समोर धरलं. त्यानं ते तोंडाला लावलं. पण दाटलेल्या गळ्यामुळे पद्माकरला पाणी पिता येईना की बोलताही येईना. बैरागी बुवांनी पद्माकरचा उजवा हात हातात धरला आणि त्याच्या डोक्यावर स्वतःचा उजवा हात ठेवला. डोळे मिटून घेतले आणि तोंडातल्या तोंडात ते काहीसा मंत्र जपू लागले. पद्माकरच्या डोळ्यातून अश्रूंची सर धो 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 वाहायला लागली. त्या अभद्र दिवशी आकांतानं कोसळणाऱ्या पावसासारखी. हलक्याशा तापानं 2 दिवस अंथरुणावर निजलेल्या अथर्वला त्या रात्री उलट्या सुरू झाल्या. घरातलं पसरट तसराळं घेऊन त्याच्या उशाशी रडव्या चेहऱ्यानं धास्तावलेल्या मनानं बसलेली रेवती त्याच्या डोळ्यांसमोर आली. "बुवा, आमच्या लहानग्या मुलाचा अकाली मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी पाहिला हो. मृत्यूचं थैमान काय असतं ते मला तेव्हा दिसलं." पद्माकर सांगायला लागला. "केवळ 2 दिवसांच्या तापाचं निमित्त झालं हो. आमचं लाडाकोडाचं एकुलतं एक लेकरू. आम्ही त्याच्या दुखण्याकडे मुळीच दुर्लक्ष केलं नव्हतं हो. रेवतीनं त्याला लगोलग डॉक्टरांकडे नेलं. त्यांच्या सल्ल्यानं औषधं दिली. अथर्वच्या तापाला त्यानं उतारही पडला. त्याला थोडीशी भूक लागतेय म्हटल्यावर औषध लागू पडतंय अशी आमची खात्री पटली. अथर्वला खूप आवडतो म्हणून रेवतीनं केलेला शिरा त्याने आवडीने खाल्ला. त्या आनंदात रेवतीनं सुटकेचा निश्वास टाकला. 4 वेळा आम्हाला बोलून दाखवलं. आणि त्याच संध्याकाळी त्याला उलट्या सुरू झाल्या. शेजारच्या भागवतांकडून मला रेवतीनं ऑफिसात फोन लावला. पण मी डॉक्टरांकडनं बदलून आणलेलं औषध सुद्धा त्याच्या पोटात ठरेना. रात्री उशिरा स्कूटरवरनं डॉक्टरांना घरी आणलं. त्यांनी इंट्राव्हेनस इंजेक्शन दिलं आणि ह्या इंजेक्शननं पोराला नक्की आराम वाटेल, असा आम्हाला वारंवार दिलासा दिला. एवढंच नाही तर भित्र्या स्वभावाबद्दल रेवतीची आणि माझी डॉक्टरांनी थोडीशी चेष्टा सुद्धा केली. तरीही रेवती रात्रभर अथर्वच्या उश्याशी बसून राहिली होती. न जाणो चुकून आपला डोळा लागला आणि अथर्वला काही कमी जास्त व्हायला लागलं तर काय करायचं, अशी तिला काळजी लागली होती. माझ्याही डोळ्याला डोळा लागत नव्हता. दर अर्ध्या तासानं मी अथर्वला बघून येत होतो. फारच बेचैन वाटलं ना तर खिडकीपाशी उभा राहून निसर्गाचं तांडव बघत होतो. मी खिडकीशी उभा असताना रेवतीची किंकाळी कानी आली आणि काळजाचं पाणी पाणी झालं. धावत खोलीत गेलो, बघितलं अथर्व कसं तरीच करत होता. आम्ही त्याच्याशी बोलतोय हे सुद्धा त्याला समजत नव्हतं. त्याला रातोरात हॉस्पिटलला हलवायचं म्हणजे रिक्षा हवी. रेवतीला अथर्वपाशी सोडून मी स्कूटर बाहेर काढली, रिक्षा शोधायला गेलो. पावसा-पाण्याची रिक्षा मिळेना. रिक्षावाल्यांना तरी काय दोष द्यायचा सांगा ना, की अशा या धुवाधार पावसात अपरात्री ते रिक्षा चालवणार तरी कशी? घरामागच्या वस्तीत राहणाऱ्या जगदाळे रिक्षावाल्याला दादापुता केलं, घरी आणलं. घरात होते नव्हते तेवढे पैसे पाकिटात घालून कसंबसं शालीत लपेटलेल्या अथर्वला उचललं आणि आमच्या घराजवळच्या नावाजलेल्या हेर हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलं त्याला. हे एवढं बोलण्यानं पद्माकरला गळून गेल्यासारखं वाटलं. पद्माकरचे डोळे भरून आले. गेल्या कित्येक महिन्यात तो कोणाशीच इतकं जीव ओतून धडाधडा बोललाच नव्हता. अथर्वच्या जाण्याविषयी तर त्यानं कधी अवाक्षर सुद्धा काढलं नव्हतं. "तुला त्रास होत असेल तर आपण थोडा वेळ थांबूया," बैरागी बुवांनी सुचवलं. पण आता सगळं काही बोलून टाकायची पद्माकरला निकड वाटत होती. घोटभर पाणी पिऊन त्यानं नकारार्थी मान हलवली आणि तो पुढे सांगायला लागला. अथर्वला काय झालंय याचं नेमकं निदान डॉक्टरांनी केलं, पण त्याचं गांभीर्य कळण्याइतकं मला वैद्यकशास्त्रातलं ज्ञान कुठे होतं. त्यांच्या वैद्यकीय भाषेत त्यांनी काही बाई सांगितलं. केस गंभीर आहे हे मला समजलं, पण ती दुरुस्त न होण्याइतकी गंभीर आहे हे मला कळलं नाही. आणि डॉक्टरांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं नाही.
लाखात एकाच्या वाट्याला ही व्याधी येते असं ते म्हणाले. त्यांची देहबोली आणि सावध भाषा जे सुचवत होती, त्यावर विश्वासायची मला भीती वाटली. एकीकडे मनातल्या कुशंकांशी मी झगडत होतो, दुसरीकडे औषधं, इंजेक्शनं आणत होतो आणि रेवतीला धीर देत होतो. वैद्यकीय ज्ञान इतकं पुढे गेलंय, सर्व व्याधींवर उपाय निघालेत, त्यामुळे कसंही करून डॉक्टर खेर आपल्या अथर्वला वाचवणार, अशी मला खात्री वाटत होती. कदाचित तसं मी स्वतःला सारखं पटवत सुद्धा असेन. रेवतीकडे पाहायची, तिला वास्तवाची जाणीव करून द्यायची मला भीती वाटत होती. अशा वेळी पापभिरू माणसांचा जो खुळचट, भाबडा युक्तिवाद असतो, तो तिनं स्वतःच्या आणि माझ्या समाधानासाठी बोलून दाखवला. आपण कधी कोणाचं वाईट नाही केलं, चिंतलं नाही, त्यामुळे आपलं काहीही वाईट होणार नाही, असं ती मला आणि स्वतःला पटवत राहिली. मला तिचा रागही येत होता आणि कीव सुद्धा वाटत होती. 2 दिवस मृत्यूशी झुंजून आमचा अथर्व आम्हाला सोडून गेला. रेवतीला आणि मलाही अक्षरशः पोरकं करून गेला. स्वकर्तृत्वामुळे माझ्या मनावर आलेली झिंग उतरवून मी मनात जोपासलेली अहंकाराची भावना खच्ची करून गेला. दोन्ही हातांमध्ये डोकं धरून खाली मान घालून पद्माकर काही वेळ मुकाट्यानं बसला. बैरागीबुवांनी काही क्षण त्याला तसंच मुकाट्यानं बसू दिलं. खोलीतल्या घड्याळाची टिकटिक फक्त ऐकू येत होती. किंबहुना त्या खोलीत घड्याळ आहे हे तेव्हा पहिल्यांदा पद्माकरला जाणवलं. थोडा काळ उलटल्यावर पद्माकरच्या कानांवर बुवांचे शब्द पडले. मृत्यूचं दर्शन माणसाला घाबरवून सोडतं. प्रिय व्यक्तीचा अकाली मृत्यू सहन करणं मोठ्या मोठ्या संत महंतांनाही जमत नाही हे लक्षात घे. आणि आपण तर सर्वसामान्य पामर. हे बोलताना त्यांचे डोळे सात्विक तेजानं निथळत होते. पद्माकर बरोबर बैरागी बुवांनी स्वतःलाही सर्वसामान्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं होतं. पद्माकरच्या मनाला ते जाऊन भिडलं. बुवांकडे एक कृतज्ञ दृष्टिक्षेप टाकून त्यानं त्याच्या विचारांना वाट करून दिली. आपण केलेली कृत्य आणि आपल्या वाट्याला येऊ घातलेले भोग यांचा संबंध नसतो, हे सत्य आम्हाला उमगायचं होतं. त्यामधले कार्यकारण भाव शोधण्यात काही अर्थ नसतो, हे आम्हाला माहिती नव्हतं. चुकतोयस, चुकतोयस तू. माणसाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमध्ये कार्यकारण भाव नसतात असं नाही. पण ते आपल्याला ज्ञात नसतात. बऱ्याचदा त्यांचा संबंध पूर्व सुकृताशी असतो. माझी हीच पंचाईत होतीये ना बुवा. मला या असल्या तर्कविसंगत, सिद्ध न करता येणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवता येतच नाही. त्याने मनाची कुत्तर ओढवते. अथर्व गेला आणि आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टीची रेवतीला आणि मला शाश्वती वाटेना. जगातली प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे. कोणतंही स्पष्टीकरण न देता ती सहज नष्ट होऊ शकते, लयाला जाऊ शकते, असा भयगंड आमच्या मनात झपाट्यानं फोफवायला लागला. रात्री जाग आली ना, की कित्येकदा मी रेवतीच्या नाकापाशी हात नेऊन तिचा श्वास चालू आहे ना, याची खात्री करून घ्यायला लागलो. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, ह्याविषयीच्या अनिश्चिततेच्या भावनेनं आम्ही भोवंडून गेलो. माझ्यापेक्षा जास्त रेवती मोडून पडली. तिच्या समाधानासाठी काहीही करायची माझी तयारी होती. कदाचित बाप म्हणून आपण आपल्या कुटुंबियांचं रक्षण करण्यात कमी पडलो, अशी बोचही त्याला कारणीभूत असेल. कदाचित अथर्वच्या दुखण्याचं गांभीर्य आपल्याला कळलं नाही, याचा अपराधगंड मनात असेल किंवा माझं मन पूर्वीपेक्षा कमकुवत झालं होतं म्हणून असेल. स्वतःचा पुरता विश्वास नसताना मी रेवतीच्या सांगण्यावरून त्या साठेबाईंच्याकडे गेलो.
बैरागी बुवांनी मान वर करून संथ नजरेनं पद्माकरकडे एकटक बघितलं आणि पद्माकरची मान खाली गेली. आता सांगूनच टाकतो मी खरं काय ते. आपण साठेबाईंकडे गेलो असतो तर कदाचित आपण अथर्वचा मृत्यू टाळण्यासाठी प्रयत्न करू शकलो असतो, अशी रेवतीची भुणभुण चालू होती. आम्हाला जर पुढे होऊ घातलेल्या गोष्टींची आगाऊ कल्पना असती, तर आम्ही जीवाचं रान करून त्याला वाचवलं असतं, असं रेवती म्हणायला लागली. म्हणजे आम्ही नेमकं काय केलं असतं ते तिला किंवा मलाही माहिती नव्हतं. तरी मला सुद्धा मग तसंच वाटायला लागलं. बैरागी बुवांनी नकारार्थी मान हलवली आणि ते पुटपुटले, "मृत्यू टाळता आला असता." अगदी हलक्या आवाजात बुवांनी विचारलं, "हे एवढंच सांगायला तू माझ्याकडे आलेला नाहीस, हे मला कळतंय. तुला आणखीन काही सांगायचंय का?" अथर्व गेल्यानंतर सुमारे 3 महिन्यांनी आम्ही दोघंही गेलो साठेबाईंच्याकडे. माझ्या अपेक्षेइतका तिथला अनुभव वाईट नव्हता. आमच्या जन्मपत्रिकांशी मिळत्या-जुळत्या पत्रिका त्यांना त्यांच्या संग्रही मिळाल्या. माझ्या आणि रेवतीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी त्यांनी तंतोतंत बरोबर सांगितल्या. काही फक्त मलाच माहिती असतील अशा गोष्टीही त्यांनी सांगितल्या. रेवतीच्या बाबतीतही सांगितलेला सगळा भूतकाळ बरोबर निघाला. आमच्या नशिबी पुत्रवियोग आहे हे त्यांनी आडून-आडून सुचवलं. अथर्वच्या दुखण्याबद्दल किंवा मृत्यूबद्दल त्यांना माहीत असायचं काही कारणच नव्हतं. आम्ही त्यांना ते सांगितल्यानंतर एखादा असाध्य रोग होऊन त्याला मृत्यूयोग होता, हे त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं. भूतकाळ बरोबर आल्यामुळे रेवती आणि काही प्रमाणात मी सुद्धा भारावून गेलो. आता यापुढचा भाग सांगणं जास्त कठीण होतं. पद्माकरच्या मनातल्या प्रश्नांचा गुंता तिथेच होता, ज्यासाठी तो स्वतःच्या मनाविरुद्ध इकडे आला होता. तो अनिश्चिततेनं घुटमळला. बोलण्याच्या नादात किती वेळ गेला याची पद्माकरला अजिबात जाणीव नव्हती. दाराची कडी हलकेच वाजली, दार उघडलं आणि तो विठू नामक भक्त जेवणासाठी बोलवायला आला तेव्हा आपल्याला भूक लागली असल्याचं पद्माकरच्या लक्षात आलं. "तू पुढे हो, आम्ही आलोच 5 मिनिटात." बैरागी बुवांनी विठूला सांगितलं. विठूनं एकदा बुवांकडे एकदा पद्माकरकडे कुतूहलानं बघितलं आणि तो खोलीच्या बाहेर गेला. बैरागी बुवांनी पद्माकरला विचारलं, "आपण थोडा वेळ मध्यंतर घ्यायचा का? तू म्हणत असशील तर आपलं बोलणं पूर्ण करून मगही जेवायला जाऊ शकतो आपण." स्वतःमुळे बैरागी बुवांची नेहमीची जेवणाची वेळ टळू नये असं पद्माकरला वाटलं. शिवाय एवढं बोलून झाल्यामुळे त्याला कमालीचा थकवा जाणवायला लागला होता. तो म्हणाला, "मी मी एकच मुद्दा सांगतो आणि मग आपण मध्यांतर घेऊया. म्हणजे माझ्या कथानकातला एक भाग पूर्ण होईल. माझे प्रश्न आणि शंका त्यानंतरच सुरू होतात." "बोल, बोल." पद्माकरनं बोलायला सुरुवात केली आणि मठामागच्या देवळातली आरती सुरू झाली. घंटा, झांजा, टाळ्यांच्या आवाजात त्याचं बोलणं ऐकायला बैरागी बुवांना अधिक कान देऊन ऐकावं लागत होतं. साठेबाईंनी सांगितलेल्या आमच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या. पण त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी मात्र चुकत गेली. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी होणार आहे, असं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं. ती मुलं कशी दिसतील, वागायला कशी असतील, काय शिकतील, याचं वर्णनही त्यांनी सांगितलं होतं. पण आम्हाला 2 मुलगेच झाले. पहिल्याच नोकरीतून वर्षाअखेर माझी प्रमोशनवर बदली होणार असं त्यांचं भाकीत होतं, पण मला स्पर्धक कंपनीतून चांगली ऑफर आली आणि मी ती स्वीकारली. मला आमचं गाव सोडून कुठे जावंच लागलं नाही. माझ्या वयाच्या 65 पर्यंत माझ्या डोक्यावर मातापित्याचं छत्र असेल, हा त्यांचा होरासुद्धा चुकला. छोटासा आजार होऊन आई गेली आणि तिच्या पाठोपाठ वडीलसुद्धा गेल्या वर्षी गेले. एकामागोमाग एक असे अनुभव मला येत गेले. इकडे रेवतीच्या बाबतीत वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे सुद्धा काही घडलं नाही. तिची दोन्ही बाळंतपणं सुखरूप पार पडली, त्यात कुठलीही अडचण आली नाही.
आणि मग मी बेचैन होत गेलो. मनात शंका, कुशंका यायला लागल्या. पण त्याविषयी आपण नंतर बोलूया. माझी पार्श्वभूमी आता मी स्पष्ट केली आहे. ठीक आहे, ठीक आहे. इतर लोक बाहेर भोजनासाठी खोळंबले असतील. आपणही आता भोजनासाठी जाऊ. बैरागी बुवांच्या बरोबर पद्माकर मठाच्या आतल्या भागात गेला. बाहेरून तो मठ पद्माकरला जेवढा लहान वाटला होता, तसा तो खरा नव्हता. 2 ओसऱ्या आणि छोटंसं स्वयंपाकघर होतं आणि त्याच्या मागे मोकळं अंगण होतं. बहुधा तिथे मठाचे आध्यात्मिक कार्यक्रम चालत असावेत. अंगणात 2 फुलांचे ताटवे, मंजिऱ्यांनी भरलेली तुळशीची रोपं आणि 3-4 झुडपं वेली होत्या. एका कोपऱ्यात बेलाचा वृक्ष होता. तारेच्या कुंपणालगत पार बांधलेलं आंब्याचं डेरेदार झाड होतं. त्या झाडाला कुयरीदार बाळकैऱ्या लगडल्या होत्या. एका लांबट चिंचोळ्या ओसरीत पत्रावळी आणि चटया मांडल्या होत्या. एक मध्यमवयीन बाई चुलीशी बसून पोळ्या करत होती. पायजमा कुर्ता घातलेला एक तरुण मुलगा भाजी, चटणीची भांडी घेऊन वाढप करत होता. खोलीभर आमटीचा खमंग वास दरवळला होता. बुवांची वाट बघत खोळंबलेली 7-8 मंडळी मुकाट्यानं पानावर येऊन बसली. पद्माकरची खाली मांडी घालून जेवायला बसायची सवय केव्हाच मोडली होती. भिंतीच्या शेजारच्या जागी तो अगदी अवघडल्यागत बसला. भात, कडधान्याची उसळ, मुळ्याचा चटका, तिळाची चटणी, तेलाची बोटं लावलेल्या पोळ्या आणि आमटी असा बेत होता. त्या तरुणानं प्रत्येकाच्या द्रोणात डावभर गुळाचा शिरा वाढला. वदनी कवळ घेता या श्लोकानं जेवण सुरू झालं. त्यातले काही लोक मठातल्या रीतिरिवाजांना सरावलेले वाटत होते. बहुधा नेहमी येणारे असावेत. बुवांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवरून पद्माकरच्या ते लक्षात आलं. प्रत्येकाला बुवा एखाद दुसरा प्रश्न विचारत होते, त्याची विचारपूस करत होते. एका मतिमंद मुलीला घेऊन तिचे आईबाप आले होते. त्या मुलीला तिच्याशी काही बोललेलं फारसं समजतही नसावं, पण बुवांनी मात्र प्रेमानं तिच्या गालाला हात लावला. तिला एक प्रश्न विचारला. हातापायांना झटके देत तिने बुवांच्या प्रश्नाला उत्तरही दिलं. तिच्या पालकांच्या डोळ्यात बुवांविषयी अतोनात आदर आणि मुलीबाबत कौतुक मिश्रित कणव दाटून आले. या असल्या व्याधीबाबत बैरागी बुवा काय मोठा चमत्कार करू शकणार आहेत. त्यासाठी अद्यावत वैद्यकीय उपायच करावे लागणार, पद्माकरच्या मनात आलं. बैरागी बुवा सुद्धा भोंदू बुवा बाबाप्रमाणे लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत असतील का काय? ह्या विचारानं त्यांचं शंकेखोर मन स्वतःच्या येण्याबद्दलच्या योग्यायोग्यतेविषयी डळमळीत व्हायला लागलं. सिद्धेश्वर नावाच्या एका तरुणाला एखादा अभंग म्हणायचा आग्रह झाला. त्याने तुकारामांचा "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हा अभंग खड्या आवाजात म्हटला. सिद्धेश्वराचं गाणं संपल्यानंतर त्या मतिमंद मुलीनं किरट्या आवाजात काहीतरी गायला सुरुवात केली. हातातोंडाची गाठ पडण्यासाठी तिला भरपूर कष्ट घ्यावे लागत होते आणि तरीही काही अन्न पत्रावळीच्या बाहेर सांडतच होतं. तिला तिची आई मधूनच एखादा घास भरवत होती आणि तिचे वडील मोठ्या मोठ्यानं भुरके मारत आत्ममग्नपणे जेवत होते. पद्माकरच्या शेजारी बसलेल्या काकांच्या तोंडाचा जेवताना होणारा मचमचाट पद्माकरला ऐकवत नव्हता. ते सगळं वातावरण एकदम त्याच्या अंगावरच यायला लागलं. त्याचा संयम आता संपत आला होता. कधी एकदा जेवण आटपतोय आणि आपण बुवांच्या खाजगी खोलीत जातोय आणि आपलं शंका निरसन करून घेऊन तिथून सटकतोय, असं त्याला होऊन गेलं. बुवांची परवानगी घेऊन त्यानं स्वतःची रिकामी झालेली पत्रावळ आणि द्रोण उचलला आणि तो आचवायला गेला. मागच्या अंगणात बादलीत भरून ठेवलेल्या पाण्यातल्या पितळी लोटीनं त्यानं हाततोंड धुतलं. बुवांचे 2-3 भक्त बुवांना प्राप्त झालेल्या सिद्धींविषयी, त्यांनी करून दाखवलेल्या चमत्कारांविषयी अहमहमिकेने एकमेकांना सांगत होते. त्या सांगण्यात बुवांबद्दलची श्रद्धा होती, पण त्याचबरोबर आपल्याविषयी बुवांना विशेष प्रेम वाटतं हे सांगायची असोशी होती. त्या भक्तांशी काहीही न बोलता पद्माकर आंब्याच्या झाडाच्या पाराच्या दिशेने निघाला. आंब्याच्या पारावरच्या सावलीत तो टेकला.
एखाद्या सत्पुरुषाच्या क्षमतेची पारख करताना सामान्य माणसांना काहीतरी चमत्कार करून दाखवणं त्यांच्यासाठी अनिवार्य असतं का काय, असा तिरकस विचार त्याच्या मनात येऊन गेला. मगाच्या त्या भक्तांच्या मनोवृत्तीची कीव आली त्याला. पुढच्याच क्षणी त्याला स्वतःच्या विचारातल्या विसंगतीची जाणीव झाली. सुरुवातीला साशंक असलेलं आपलं नाठाळ मन या भाबड्या भक्तांहून काही वेगळं वागलं नाही. बैरागी बुवांनी आपल्या अंतर्मनातली गोष्ट आपण काहीही न सांगता जाणली हे लक्षात आल्यावरच आपण निश्चिंतपणे त्यांच्याशी आपल्या समस्येवर बोलायला लागलो हे त्याला स्वतःशी मान्यच करावं लागलं. बैरागी बुवांवर विश्वास टाकण्यासाठी आपण सुद्धा एका चमत्काराची वाट पाहत होतो. तो चमत्कार दिसला आणि एकाएकी आपल्या मनावरची शंकांची पुटं एकाएकी गळून पडली. म्हणूनच ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या संत महात्म्यांना सुद्धा चमत्कार दाखवावे लागले असतील का? त्याच्या विचारांची तंद्री भंगली. कुणीतरी त्याच्याशी काहीतरी बोलत होतं. तुमचं आवरलं असेल तर बुवांनी तुम्हाला त्यांच्या खोलीत बोलावलंय. पद्माकरला मगाशच्या त्या पायजम्यातल्या तरुणानं सांगितलं. पद्माकर उठला आणि त्याच्या मागे खोलीच्या दिशेनं गेला. पद्माकर खोलीत शिरला तसा त्याच्या मागे दरवाजा बंद झाला. पण यावेळी त्याला मागच्यासारखं भय नाही वाटलं. बुवांच्या समोरच्या आसनावर पद्माकर बसला तेव्हा बुवांनीच बोलायला सुरुवात केली. भृगुसंहितेनुसार सांगितल्या गेलेल्या मजकुरामधला तुझा गतकाळ बरोबर निघाला, पण तुझं भविष्य मात्र चुकत गेलं, असा तुझ्या सांगण्याचा मतलब आहे. बरोबर आहे? हो. माझ्या एकट्याच्या बाबतीतच असं घडलंय असं पूर्वी मला वाटायचं, कारण त्याविषयी मी कुणाशीच काहीच बोललो नव्हतो. पण हा फक्त माझ्या एकट्याचा अनुभव नाही. आमच्या ऑफिसमध्ये एकदा एक अनौपचारिक समारंभ होता. तेव्हा माझ्या एका सहकार्यानं भृगु संहितेबाबतचा त्याचा अगदी असाच आलेला अनुभव सांगितला. आमच्यामधल्या आणखीन एक दोघं जणांनी त्यांचे आणि त्यांच्या परिचयातल्या लोकांचे असेच आलेले अनुभव सांगितले. नास्तिक आणि बुद्धिवादी म्हणून असलेली माझी प्रतिमा मला डागाळू द्यायची इच्छा नव्हती, म्हणून स्वतःविषयी न बोलता मी ते सगळं गप्पपणे ऐकत होतो. पद्माकरच्या त्या प्रांजळ बोलण्यानं बुवांच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. पद्माकरनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. आपल्या स्वतःच्या भावनांकडे, विचारांकडे मोकळ्या मनानं पाहता येणं आणि ते दुसऱ्याकडे कबूल करणं सोपं नसतं. ते करण्यासाठी धैर्य लागतं. आणि तू ते केलंस म्हणून मला मजा वाटली. तू सांग, तुला काय सांगायचंय ते सांग. मला अजूनही तुझा प्रश्न कळलेला नाही. तू तुझं मन मोकळं करायला आलायस का काही विचारायला आलायस? पद्माकरनं घसा खाकरला. खिशातला रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला. सर्वांचाच असा अनुभव आहे हे कळल्यावर मला सर्व घटनांमधला पॅटर्न लक्षात आला. ज्या दिवशी तुम्ही भविष्य विचारायला जाता, तोवरच्या तुमच्या आयुष्यातल्या घटना बरोबर सांगितल्या जातात. त्या दिवसानंतरच्या वर्तवलेल्या घटना मात्र चूक ठरतात. पण मला सांगा, भृगु ऋषींनी जेव्हा या पत्रिका लिहिल्या, तेव्हा त्यांच्यासाठी पुढचा सगळा काळ हा भविष्य काळच होता. मग एखादी व्यक्ती जेव्हा भविष्य विचारायला जाते, त्यामागच्या घटना भूतकाळ आणि पुढच्या घटना भविष्यकाळ असं त्यांच्या दृष्टीनं असायचं काही कारणच नाही ना. त्यांच्यासाठी या सगळ्याच घटना भविष्यातल्या असतात. मग तरीही असा फरक का पडतो, असा प्रश्न मला पडला. आणि तसं जर होणार असेल तर मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक काही गोष्टी टाळू शकले असते का, ह्या प्रश्नानं मी बेचैन झालो. तुझा प्रश्न आणखीन स्पष्ट करून सांगशील? बुवांनी पुढे झुकून त्याच्या नजरेत नजर मिळवून विचारलं. बुवांच्या डोळ्यात दिव्याच्या ज्योतीचं प्रतिबिंब दिसत होतं. हां, म्हणजे समजा समजा म्हणजे आम्ही दोघं साठेबाईंच्याकडे 4 महिने अगोदर गेलो असतो तर काय झालं असतं? तेव्हा आमचा अथर्व चांगला ठणठणीत बरा होता. त्याच्या नखात सुद्धा रोग नव्हता. तेव्हा साठेबाईंनी पत्रिका पाहून त्याच्या असाध्य रोगाचं आणि संभाव्य मृत्यूचं भविष्य सांगितलं असतं.
मग माझ्या बाबतीत आई वडिलांचा मृत्यू, माझी बदली याच अशा भविष्यातल्या बाकीच्या गोष्टी खोट्या ठरल्या, तसा अथर्वचा मृत्यू सुद्धा खोटा ठरला असता. आमचा अथर्व आज आमच्यामध्ये असता. हे बोलताना पद्माकरच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते, पण त्याची चर्या विदीर्ण झाल्यासारखी दिसत होती. त्या त्रासदायक कल्पनेशी पद्माकर मनाने किती वेळ खेळला असेल आणि स्वतःवर नाराज झाला असेल, हे त्यावरून बुवांच्या लक्षात आलं. मी मी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात येतंय ना बुवा? ज्या दिवशी रेवतीच्या हट्टामुळे पहिल्यांदा आम्ही साठेबाईंच्याकडे जायला निघालो होतो, तेव्हा जर तो रंगामामा भेटला नसता, तर आम्ही आत गेलो असतो. मग त्यांनी आम्हाला आमचं तेच भविष्य सांगितलं असतं. पण फरक असा, की तेव्हा अथर्वचं दुखणं हे आमच्यासाठी भविष्य ठरलं असतं आणि म्हणून ते खरं झालं नसतं. रंगामामामुळे अथर्व गेला, की माझ्या अहंकारामुळे मी आत गेलो नाही, म्हणून माझ्या वाट्याला हे पुत्रवियोगाचं दुःख आलं. फक्त एका साध्या कृतीनं आम्ही ते टाळू शकलो असतो. त्या दिवशी आम्ही आत गेलो असतो ना, तर अथर्व वाचला असता. मला तुझं दुःख समजतंय. तुझ्या मनाची घालमेल सुद्धा मला कळतीये. बुवा, मग माझ्या क्षणभराच्या अहंकाराला एवढी मोठी शिक्षा मिळणं बरोबर आहे का? नाही. पण इथे तू काहीतरी गृहीत धरतोयस ना, ती बरोबर असतील असं नाही, हे लक्षात घे. कोणती गृहीत? अथर्वचा मृत्यू ही तुझ्या अहंकाराला देवानं दिलेली शिक्षा आहे, हे तुझं पहिलं गृहीत आहे. देव-बीव न मानणाऱ्या तू या शिक्षेच्या कल्पनेमध्ये स्वतःला बुडवून घेतलायस. एखाद्यानं भविष्य विचारल्यापासूनच्या दिवसापुढच्या काळातल्या सगळ्या घटना चुकतात, हे तुझं दुसरं मोठं गृहीत आहे. ज्या नास्तिकतेचा पद्माकरला छुपा अभिमान होता, त्याच्या उच्चारानं पद्माकर आता खजील झाला. कारण त्याच्या स्वतःच्या विचारातल्या विसंगती बुवा त्यातून उघड करून दाखवत होते. तरीही पद्माकर थोड्या आढ्यतेनं म्हणाला, "मला आलेला प्रत्येकाला आलेला आहे. माझं हे गृहीत अनुभवाधिष्ठित आहे, ही फॅन्टसी नाहीये." बुवांनी पुन्हा स्मित केलं आणि विचारलं, "अशा किती लोकांशी तू बोलला आहेस? तुझ्या शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर तुझं सॅम्पल किती मोठं आहे? कॉज अँड इफेक्ट, कार्य-कारण भाव, ते प्रस्थापित करण्याइतकं ते मोठं आहे का?" बुवांच्या प्रश्नानं पद्माकर विचारात पडला, पण तसंच रेटून बोलला, "मला भेटलेल्या प्रत्येकाचा तो अनुभव आहे. जवळपास 10-12 लोकांचा हाच अनुभव मला माहिती आहे." भृगु ऋषींनी किती पत्रिका मांडल्या होत्या याचा अंदाज आहे तुला? तिन्ही त्रिकाळात प्रत्येक व्यक्तीला लागू पडेल अशी एकूण एक पत्रिका त्यांनी लिहिली होती असं म्हटलं जातं. काहीतरी प्रतिवाद करण्यासाठी पद्माकरनं तोंड उघडलं, पण बुवांनी उजवा हात वर करून त्याला गप्प राहायला सांगितलं. ते पुढे म्हणाले, "ती अतिशयोक्ती आहे, त्याला पुरावा नाही असं म्हणशील तू. पण त्यावरून त्या 10हून पुष्कळ जास्त आहेत, हे तरी निदान मान्य करायलाच हवं. कोणतंही ठोस अनुमान काढायला पुरेसा डेटा तुझ्याजवळ नाहीये. तुझं सॅम्पलही पुरेसं मोठं नाहीये, हे तुला मान्य करावंच लागेल. म्हणजेच अमक्या वेळेला भृगुसंहिता पाहिली असती, तर अमुक एक गोष्ट टाळता आली असती, या हायपोथेसिसला अर्थच उरत नाही. तो सिद्ध करणं तर लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे स्वतःच्या हातून न घडलेल्या गुन्ह्यासाठी स्वतःला शिक्षा करून घेत राहणं मुळीच शहाणपणाचं नाही. बैरागी बुवा आपल्याशी असं काही बोलतील, शास्त्रीय परिभाषा वापरतील, याची पद्माकरला मुळीसुद्धा अपेक्षा नव्हती. पण मग पद्माकरनं अर्ध्यातच स्वतःचं बोलणं थांबवलं. "हे झालं तुला तुझ्या प्रश्नाचं नक्की पटेलसं उत्तर.
आता मला पटणारं उत्तरही मी तुला सांगतो. म्हणजे तुम्हाला हे आधीचं उत्तर पटलेलं नाही का? कुठल्याही समस्येसाठी वेगवेगळ्या लोकांसाठी अशी वेगवेगळी उत्तरं संभवतात का? या दोनही प्रश्नांची उत्तरं मी तुला देणार आहे. मानवी बुद्धीला विश्वातल्या प्रत्येक घटनेचं स्पष्टीकरण मिळवता येत नाही. मला माहिती आहे, मला पटलेलं आहे. पण तुझ्यासारख्या स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या बुद्धीवर कमालीचा विश्वास असलेल्या काही लोकांना मला पटणारं हे असलं उत्तर आवडत नाही. तरी तरी मी तुला ते विस्तारानं ऐकवणार आहे. तू आज माझ्याकडे येणार आहेस, हे तू मला कळवलं होतंस? नाही, पण कदाचित तुम्हाला कान्हेऱ्यांनी सांगितलं असेल. मला कान्हेऱ्यांनी तरी ते कसं सांगितलं असेल? तू त्यांच्याशी याविषयी बोलला होतास? नाही, नाही. मी नव्हतो बोललो. मग झालं तर. तरीही कुणीही न सांगता मला ते ठाऊक होतं, हे तुझ्या लक्षात आलंय? हं, आलंय. ते मला कुणी सांगितलं, असा प्रश्न तुला पडला नाही? माणसानं कोणती कृती केव्हा करावी, ही ठरवणारी कोणी वेगळीच शक्ती असते. तुला साठेबाईंकडे जायची बुद्धी होणं, रंगामामांनी तुम्हाला हटकणं, साठेबाईंच्या दारातून परत फिरण्याची बुद्धी तुम्हाला होणं, हे सगळं दुसऱ्या कुणीतरी ठरवलेलं असेल, असं नाही का वाटत तुला? आणि तसं असेल तर त्याचा दोष तुला कसा लागतो? म्हणजे मग शेवटी तुम्ही नियती शरणतेचाच आधार घेताय. जे विधिलिखित असतं, जे घडणार असतं, ते काहीही करून घडतंच. माणूस ते थोपवू शकत नाही, असंच तुम्हाला म्हणायचंय ना? एवढंच नाही मला म्हणायचं. जे आपण थोपवू शकलो, असं माणसाला वाटतं ना, तेही त्यानं थोपवलेलं नसतं. तेही दुसऱ्याच कोणीतरी थोपवलेलं असतं, पण आपल्याला कळत नाही ते. असं मी सांगायला बघतोय. आपण निमित्त व्हावं हे सुद्धा वेगळ्याच शक्तीनं ठरवलेलं असतं. तुझा भृगुसंहितेवर विश्वास नाही, पण तरीही त्यातून सांगितलेलं भविष्य हमखास खोटं होतं, ह्यावर मात्र तुझा विश्वास बसतो. तुझा देवावर विश्वास नाही, पण त्यानं शिक्षा केलीये, यावर मात्र तू अडून राहिलायस. हे कितपत तर्कसंगत आहे? बैरागी बुवांचे हे शब्द गाभाऱ्यात बराच वेळ घुमणाऱ्या घंटेच्या धीरगंभीर नादाप्रमाणे पद्माकरच्या मनात निनादत राहिले. तनामनावर त्याची गुंगी आल्याचा भास त्याला झाला. आपल्यासारख्या बुद्धिवादी म्हणवणाऱ्या माणसाच्या विचारातली तर्कविसंगती बुवांसारख्या माणसानं अचूक दाखवलेली बघून पद्माकर क्षणभर गप्प झाला. तुझ्या थिअरीप्रमाणे समजा तू 4 महिने अगोदर साठेबाईंच्याकडे गेला असतास, तरीही तीच पत्रिका तुझी म्हणून त्यांनी काढली असती, यावर तुझा विश्वास आहे. मी तर असं म्हणेन, की तेव्हा त्यांना तीच पत्रिका मिळालीही नसती. तुझ्या पत्रिकेशी मिळती-जुळती पण वेगळीच अशी पत्रिका मिळाली असती, की ज्यात अथर्वच्या गंडांतराचा उल्लेखही सापडला नसता आणि अथर्वचा मृत्यू ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी झाला असता. तर्कच करायचे ठरवले तर काहीही करता येतात रे. त्याने घडणारी गोष्ट टळत नाही ना. स्वतःच्या मनाशी आपण मांडलेली थिअरीच चुकीची असल्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष चुकीचे आहेत, हे ऐकून पद्माकरला सुटल्यासारखं वाटलं. पुष्कळ दिवसांनी शांत शांत वाटलं त्याला. अथर्व गेल्यानंतर रेवती त्याला म्हणाली होती, आपण जर त्या दिवशी साठेबाईंकडे गेलो असतो तर आपण अथर्वला वाचवण्याचा प्रयत्न केला असता.
पद्माकरला तिच्या त्या बोलण्याचा सुरुवातीला राग आला होता. तिचं विधान किती बिनबुडाचं आहे हे त्यानं तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्नही केला होता. रेवतीच्या युक्तिवादावर त्याचा विश्वास नव्हता, पण भृगुसंहितेच्या भविष्य कथनात बरेचदा विसंगती असते हे ऐकल्यापासून त्याच्या मनानं त्याला सतवायला सुरुवात केली होती. रेवतीपाशीही त्यानं ते कबूल केलेलं नव्हतं. हा एक अपराधगंड होता का? बुवांच्या बोलण्यामुळे त्या गंडावर मलमपट्टी झालीये का? पद्माकरचा खिन्नसा चेहरा बघून बैरागी बुवांच्या मनात अतीव कणव दाटून आले. माणसं उलट-सुलट विचार करून स्वतःचे प्रश्न स्वतःच का वाढवत राहतात? ईश्वरी शक्तीवर विसंबून का स्थिरचित्त होऊ शकत नाहीत? मानवी दुःख पाहून त्यांच्या मनात अनेकदा येणारे हे प्रश्न आत्ताही प्रकर्षानं त्यांच्या मनात उभे राहिले. पद्माकराच्या डोक्यावर पुन्हा एकदा त्यांनी थोपटलं. आपल्या उजव्या हाताचा पंजा काही काळ बुवांनी पद्माकरच्या माथ्यावर तसाच राहू दिला. पद्माकरला स्वतःच्या टाळूच्या आत सूक्ष्म कंपन झाल्यागत काही अबोध संवेदना जाणवायला लागल्या. मला वाटतं स्वतः न केलेल्या पातकाबद्दल शिक्षा तुझी तू स्वतःला करून घेतोयस. स्वतःला क्षमा कर. आत्मपरीक्षण करताना इतकं निष्ठुर व्हायची गरज नाही. मगाशी टाळूमध्ये जाणवणारी कंपनं आता पद्माकरच्या पाठीच्या मेरुदंडावरून हळूहळू सरकत गेली. घोगऱ्या आवाजात तो म्हणाला, "मला काय होतंय हे कळत नाही आणि सांगताही येत नाहीये. पण जे काही होतंय ते आल्हाददायक वाटतंय. मनःपूर्वक धन्यवाद. आता मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. एकाच प्रश्नासाठी वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळी उत्तरं असतात. कारण प्रत्येकाला कळणारी भाषा वेगवेगळी असते. कानडी माणसाशी तू मराठीत किंवा इंग्रजीत बोलून उपयोग नसतो. त्याच्याशी बोलताना कानडी भाषाच वापरायला लागते ना, तसंच आहे हे. मघाशी तू छोट्या केतकीला आणि तिच्या आई-वडिलांना पाहिलंस. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मला त्यांची भाषा समजून घ्यावी लागते. मतिमंद मुलगी बरी व्हावी ही त्यांची इच्छा आहे. त्यावर उपाय करायलाच हवेत हे त्यांना कळतंय. तरीही दर पौर्णिमेला ते तिला घेऊन माझ्याकडे येतात. मी काहीतरी चमत्कार करेन आणि तिला बरं करेन, अशी आशा वाटते त्यांना. मी चमत्कारानं वास्तव बदलू शकणार नाही, हे मला माहिती आहे. पण कदाचित त्यांची जिद्द आणि केतकीचा आत्मविश्वास मी वाढवू शकेन. कदाचित त्याच्या जोरावर केतकी सुधारेल. तुझ्याशी मी जसा तर्कसंगत युक्तिवाद केला, तसा त्यांच्याशी करून चालणार नाही. इतर बाबा-बुवांप्रमाणे बैरागी बुवा सुद्धा या मठात भोंदूगिरी करून अंधश्रद्धाळू लोकांना नाडतात की काय, अशी मगाशी मनात उद्भवलेली शंका पद्माकरला आत्ता या बोलण्यामुळे आठवली. आपल्या अंतर्मनातला तो अनुच्चारित गोंधळ सुद्धा बुवांना समजला का काय, अशा शंकेनं त्यांनी बुवांकडे बघितलं, पण बुवांनी तो विषय तिथेच संपवला. आणखीन काही प्रश्न बाकी असले तर आपण त्याच्यावर उद्या चर्चा करू. काही गावकरी मला भेटायला येणार आहेत. तुला पाहिजे असेल तर तूही थांब. तुझी परतीची बस एव्हाना निघून गेली असेल, त्यामुळे तुला आता इथे मुक्काम करावा लागणार आहे. आपल्या या संवादाविषयी तुलाही थोडं चिंतन करायला सवड मिळेल. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ आपल्या हातात आहे. माझी आन्हिकं आणि जपजाप्य असतं, पण तरीही मला थोडा वेळ काढता येईल. बाहेरच्या बाजूला चाललेली माणसांची वर्दळ आतल्या बुवांच्या खोलीतही ऐकायला येत होती. पद्माकरनं पहिल्यांदाच बुवांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.
स्वतःचं मन आता स्वच्छ, निर्विकल्प झाल्यासारखं पद्माकरला वाटत होतं, पण खात्री नव्हती. बुवांशी अधिक काही बोलण्यापूर्वी त्याला स्वतःशी संवाद करायला निवांत वेळ हवा होता. मठाच्या रामरागाड्यात तशी उसंत पद्माकरला मिळणार नव्हती. माणसांच्या गर्दीतून वाट काढत तो फाटका बाहेर पडला. अंगणातल्या वाफ्याच्या मोगऱ्याच्या वेलीवर अर्धवट उमलत असलेल्या कळ्यांचा परिमल आसमंतात पसरायला लागला होता. अंगणात नुकत्याच मारलेल्या सड्यामुळे हलका मृदगंध त्यात मिसळला होता. रस्त्यावरच्या झाडांच्या सावल्या आता लांबल्या होत्या. दुपारी रणरणत असलेला सूर्याचा ताप आता जाणवत नव्हता. मावळतीवर सुंदर तांबडं केशरी सूर्यबिंब आल्हाददायक वाटत होतं. निळ्या पिवळ्या आकाशात बगळ्यांच्या माळा शिस्तबद्ध संचलन केल्यासारख्या पण निवांतपणे तरंगत होत्या. मोकळ्या रानावरून येणारी वाऱ्याची झुळूक अंगाला सुखवत होती. पारावरच्या शिळोप्याच्या गप्पांना ऊत आला होता. रिकाम्या नदीच्या पात्रात खणलेल्या हाळातून उरलं सुरलं पाणी काढण्यासाठी पोरीबाळींचा एक गट कमरेवर कळशा घेऊन रमत गमत हसत खिदळत निघालेला होता. डॉक्टर अनघा केसकर प्रोडक्शन 2022